छत्रपती संभाजीनगर शहरात टेंडरच्या वादातून बांधकाम ठेकेदारासह त्याच्या मित्राचे अपहरण करत डांबून बेल्ट रॉड केबलने 10 ते 15 जणांनी अमानुष मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला। ही घटना रविवारी मध्यरात्री 2 ते 4:30 वाजेच्या दरम्यान सुधाकरनगर भागात घडली आहे। पोलीस पुत्र संदीप भाऊसाहेब शिरसाट आणि त्याचा भाऊ पोलीस कर्मचारी मिथुन शिरसाट, स्वप्नील गायकवाड, हर्षल निखिलेश कांबळे आणि इतर 10 ते 15 अशी आरोपींची नावे आहेत। 10 ते 15 जणांनी शरद याला मारहाण केल्यानंतर आरोपी संदीप शिरसाटने शरदच्या डोक्याला पिस्तूल लावून तुला जीवे मारून डोंगराकडे फेकून देतो, माझे कोणी काही करू शकत नाही अशी धमकी दिली। आरोपी पोलीस कर्मचारी मिथुन शिरसाटने शरदच्या मोबाईलवरून बंटीला फोन करण्यास सांगितले। हॉटेल साई स्वराजवर घ्यायला ये, पेट्रोल संपले आहे असं सांगण्यास भाग पाडले। बंटीचे चौघांनी अपहरण करून पहाटे 4 वाजेच्या सुमारास सुधाकरनगरला घेऊन आले। त्यालाही डांबून सर्वांनी मारहाण केली। तर मिथुन पोलिसात कार्यरत असून क्रांती चौक ठाण्यात नेमणुकीला आहे, मात्र तो 2022 पासून गैरहजर असल्याचं सांगितलं जातंय। तर आरोपी हर्षलही पोलीस पुत्र आहे। दरम्यान ठेकेदाराने पोलीस आयुक्तालयात धाव घेतली आहे। सोमवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सातारा पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आलाय। याची कुणकुण लागताच सकाळी स्वतःहून संदीप शिरसाट सातारा पोलीस ठाण्याकडे येतात त्याला अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक संग्राम ताठे, API शैलेश देशमुख यांनी दिली आहे।